तीन वेळेला सामूहिक ओंकार. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लम्बोदरं हन्ति सदा प्रत्युह संभवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम्. शारदा शारदा भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रिया. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमोस्तुते व्यासविशालबुद्धे मुल्लारविन्दायतपत्रनेत्र. येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. जयांसा जनी जन्मनामार्थजाला जयाने सदा वासनामातके. जयांचा मुखी सर्वदा नामके. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कबीर वाल्मिका सारेखा मान्य आहे. नमस्कार माझा सद्गुरु रामदास. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. जया आठविता महापुण्यराय. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर. समचरण सरोजं सान्द्रलीलामुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटी झळाळी. कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं. वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं.
गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय।
प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। या श्रीमद भागवताचा दशमस्कंद आणि एकादश स्कंद या स्कंदाचं जे निरूपण चालू आहे त्या निरूपणाकरता उपस्थित सर्व श्रोते साधक सज्जन तत्वचिंतक नामधारक कला उपासक वैदिक याज्ञिक कीर्तनकार प्रवचनकार विशेष असे कला उपासक अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या निरूपणाला सुरुवात करतो। आपण पाहिलं की भगवंतांचं प्रगटीकरण झालं, पण त्यांचं प्रगटीकरण केव्हा होतं माहितीये का? त्यांनी सांगितलंय की यदा यदा हे धर्मस्य पाठ आहे आपल्या सगळ्यात। म्हणजे तो काळ असा होता जेव्हा धर्माला ग्लानी आली होती, नवे नवे धर्मावर आघात करण्याकरता ज्या काही दुष्ट शक्ती होत्या ना त्या सिद्ध झालेल्या होत्या। मेजॉरिटी त्यांच्या बाजूने होती आत्ताच्या भाषेत। आत्ताच्या भाषेत बोललो ना की पटकन कळतं। आणि अवतार घेतला, आपण पाहिलं की शिवजी आले, त्याच्यानंतर ती पूतना आली। आणि काल आपण बघितलं की भगवंतांनी डोळे का मिटले, त्या सगळ्याची कारण आपण सविस्तर बघितली बरं का। ज्यांनी काल ती कारण ऐकली नाहीत त्यांना आज प्रवचनात डोळे मिटायला हरकत नाही, म्हणजे कळेल ना आपण डोळे का मिटले। काय आल्या आल्या जरा थोडस लक्षात घ्या, तत्वज्ञान कसं सांगायचं बरं का। आमच्या एका बुवांनी फार छान शास्त्र सांगितले असं। ते म्हणाले तत्वज्ञान सांगायलाही अवघड आहे आणि समजायला त्याहून अवघड आहे। ऐकायला बरं वाटतं बरं का, फार छान चाललंय, फार छान चाललंय बरं का। सद्गुरुनाथ महाराज की जय। वो इकडे आदरणीय आपले बुवा असा फक्त उल्लेख करून चालणार नाही, त्याच्या अलीकडे आता विद्या वाचस्पती असं म्हणावं लागेल। बुवा आज इथे आलेले आहेत, बुवांच्या बद्दल अत्यंत कृतज्ञता व्यक्त करतो। आणि कीर्तनाची अशी प्रथा आहे बरं का, कोणी मोठे ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार आले ना की भगवंतांच्या नामाचा जय जयकार करायचा। राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे राधे राधे
गोविंद राधे गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। मी जेव्हा पहिल्यांदा वासंतिक वर्गाच्या वेळेला आलो होतो ना, तेव्हा बुवा इथे संगीताचा विशेष वर्ग जो असायचा असतो मे महिन्यातला, तर तो घेत होते. आणि त्यावेळेला बुवा हे सांगण्याची वेळ पहिल्यांदा येते म्हणून बरं. आणि त्यावेळेला बुवांनी सांगितलं होतं बरं का की काय पद तयार करायला प्रयत्न करा, पद तयार करण्याचा प्रयत्न करा. आणि आपण कायम ग्राहक असावं बरं, गुणग्राहक असावं. तर ते मी पटकन उचललो आणि प्रयत्न केला बरं का. चूक बरोबर हे सद्गुरू पाहतात, संत पाहतात बरं का. आपण एखाद्याच्या मुखातून ऐकलं ना की त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा. आणि तसा प्रयत्न केला बरं का, तसा प्रयत्न केला. आणि तुम्ही आज त्याच्यामुळे जरा बळ वाढलंय, त्यामुळे ते सादर करण्याचाही प्रयत्न करणार आहे आज जे काही. तो अवतार धारण केला. काल आपण पाहिलं की नंद त्यावेळेला तिथे नाही. नंद नसताना पूतना आलेली. नंदाला ती बातमी कळली, वसुदेवांनी सांगितली. आणि नंद विचार करतोय की ह्याला कसं काय कळलं, असं काही होणार आहे, किंवा याच्या मनात असा विचार कसा काय आला. या विचारात तो परत येतोय बरं का. आणि त्यावेळेला असं सांगतात की परतीच्या मार्गावरती येत असताना ठिकठिकाणी त्या पूतनेच्या देहाचे तुकडे केले होते. आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्या चिता रचल्या होत्या, ते जाळले जात होते. पण ज्यावेळेला चिता रचली जाते ना किंवा ती पेटवली जाते तेव्हा एक दुर्गंधी येते लक्षात. पण नंद बाबा जेव्हा परत येत आहेत ना तेव्हा सुगंध सुटला. कसा काय सुगंध सुटला हो, संतांनी फार छान याच्यावरती विवरण केलं बरं का. त्या पूतनेला भगवंतांचा स्पर्श झाला होता ना. एकदा का भगवंतांचा स्पर्श देहाला झाला की देहाचं चंदन होतं. मग तुम्हाला मला झालाय ना हो संतांचा स्पर्श, मग आपल्या देहाचं चंदन झालं का? झालं बरं का, झालं. फक्त चंदन सुगंध केव्हा देत हे आपल्याला कळलं. चंदनाचा सुगंध तेव्हाच सुटतो जेव्हा ते त्या सहाणेवरती उगाळलं जातं बरं का. सदा देव काजी झिजे देह ज्याचा. देवाच्या कार्याकरता, धर्माच्या कार्याकरता जर आपला देह झिजवला तर लक्षात ठेवा आपल्या देहाचं निश्चित चंदन होणार आहे. चालेल. आपण फार फार सांभाळून करत असतो बरं का एखादी गोष्ट. झोकून देऊन परमार्थामध्ये झोकून द्यावं लागतं बरं, तर या गोष्टी वेगानं पुढे जातात. आणि गोपी एक विशेष आनंदात आहेत बरं का. खरं तर कान्हा काही दिवसांचा आहे, पण एखाद्या गोपीला हे ध्यानात वाटतंय बरं का. तिच्या ध्यानात वाटतं की कान्हा आपल्याकडे आलाय आणि त्याला मी काय काय पदार्थ केले छान छान ते जेवायला घालते बरं का. मी कान्हाला छान नटवतीये, सजवतीये. हे ध्यानात वाटतंय बरं. या सगळ्याला मानस पूजा असं म्हणतात.
सद्गुरूंना भगवंतांना कोणती पूजा अत्यंत प्रिय आहे तर ती मानस पूजा अत्यंत प्रिय आहे. शंकराचार्यांनी वर्णन केलं कशी केली आहे पूजा. रत्नैकल्पितमासनं हिमचलै स्थानाच्च दिव्याम्बरम् नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गुह्यताम् सौवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु छात्रं चामरयोगयुगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा यो तत्समस्तं मया सङ्कल्पेन समर्पितं तम विभो पूजां गृहाण प्रभो. आत्मा त्वां गिरिजापति सहचरा प्राणाः शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचारः पदयो प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वो गिरौ यद्यत्कर्म करोति तदखिलं शम्भो तवाराधरम्. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो. नमः पार्वतीपते हर हर महादेव. एखादा महिना असा करूयात बरं का जे ज्या अशी स्तोत्र आहेत ना मानस पूजा शिवांची अष्टक शंकराचार्यांची अष्टक बास तेवढी घ्यायची आणि महिनाभर छान ऐकायचं. बस सांगायला सोपं आहे बरं का. बुवांचं काय होत असेल विचार करा. पण हे समजून घेऊन म्हणण्यात जास्त अधिक शक्ती आहे बरं का. केवळ शब्द म्हणण्यात ते म्हणलेच पाहिजेत बरं का. पण त्याचा अर्थ समजावून घेतला ना तर अधिक चांगल्या पद्धतीनं आपण म्हणू शकतो आणि अधिक चांगल्या पद्धतीनं त्या शब्दांचा जो अर्थ आहे तो लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपण मानस पूजा करू शकतो. हे मानस पूजेकरता चाललंय. बरं मानस पूजेचा फायदा काय आहे माहिती आहे का. फायदा याच्याकरता सांगतोय की फायदा सांगितल्याशिवाय हल्ली गिराईक सापडत नाही. काही खर्च नाही हो मानस पूजेला. डोळे बंद करायचे, आपली जी काही आराध्य देवता आहे सद्गुरू आहे त्यांना समोर आणायचं आणि आपल्याला जे जे म्हणून उपचार हवे ते त्यांना त्यांच्या चरणावरती करायचे बरं का. बस काही नाही बाकी. आणि ही मानस पूजा भगवंतांपर्यंत सगळ्यात लवकर पोचते बरं का असं सांगितलंय संतांनी. संतांनी जे सांगितलं ना त्याच्यावरती विश्वास ठेवायचा बस. हा कृष्ण म्हणजे नेमका कोण आहे. संत असं म्हणतात भगवंतांनी या लीला केल्या या कशा करता केल्या तर श्रीकृष्ण लीला म्हणजे मनाचा रोध साधणारी लीला आहे. आमचं जे चंचल मन आहे बघा ना रामकथा कृष्णकथा सगळ्या कथा आपल्याला माहिती आहेत ना. त्या कथा श्रवण करता करता आपण लहानाचे मोठे झालो पण तरी सुद्धा पुन्हा पुन्हा त्या का ऐकाव्याशा वाटतात. याचं कारण त्या ठिकाणी आमचं मन एकाग्र होतं, एकचित्त आम्ही होण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला. याच्या करता या पुन्हा पुन्हा प्रभू नामामध्ये जी शक्ती आहे ना
ती शक्ती अनुभवण्याकरता या सगळ्या लीला ऐकायच्या. आणि या लीला कोणाला सांगतायत शुकदेव? तर राजा परीक्षितीला सांगताय. मी सांगितलं कथा सांगता सांगता शुकदेवांची समाधी लागली. तुकाराम महाराज म्हणतात ना, अवघे रामरूप कोंदले मनची राम झाले. आता वेगळं काही राहिलंच नाही हो. जे आतमध्ये होतं ना तेच सगळं मी झालोय. अवघे रामरूप झाले. आणि मग काय होतं? महाराज म्हणाले असं झालं ना की मग काय होतं? आनंदाचे डोही आनंद तरंग. बस, वेगळं काही नाही बरं का. तेच तर परमेश्वराचं रूप आहे. सत चित आणि आनंद स्वरूप. भगवंत सत स्वरूप आहे, भगवंत चित स्वरूप आहे आणि भगवंत आनंद स्वरूप आहे. दोन गोपी आपापसामध्ये बोलत होते. एक गोपी दुसऱ्या गोपीला म्हणाली, अगं आपण किती भाग्यवान होतो, नशीबवान होतो. तिने विचारलं, का ग? का म्हणून काय विचारतेस? त्या कानाच्या मुरलीचा स्वर ऐकण्याकरता ऋषीमुनी हजारो जन्म तपश्चर्या करतात आणि आपल्याला त्याच्या मुरलीचा तो मंजुळ ध्वनी रोज ऐकायला मिळतो. आपण किती भाग्यवान होतो, आपण किती भाग्यवान. काय प्रेम आहे गोपींचं. आणि अशी एका गोपीची मानस पूजा चालली. आणि मानस पूजेमध्ये तिनं काय केलं तर कान्हाला जेवायला बोलवलं. कोणी जेवायला बोलवलं की बरं वाटतं की. आणि बुवांना तर बरेच जण म्हणतात, बरं का, बुवा या एकदा जेवायला. या एकदा म्हणजे केव्हा ते सांगायला पाहिजे बरं का. याचं कारण असं आहे, बुवा सुद्धा आपल्यासारखेच सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला जेवतात बरं का. नाहीतर आपल्याला वाटतं की या एकदा म्हणजे केव्हा ते. आणि कान्हा लहान आहे हो, लहान आहे तो, काही जेवत नाही बरं का. पण तिला असं वाटतंय मनामध्ये की हा मोठा झालाय. आणि तिनं ते सगळं मांडलंय बरं का. आणि ती कान्हाला म्हणते, जेव रे कृष्णा चांदीच्या ताटात, जेव रे कृष्णा जेव. जेव रे कृष्णा चांदीच्या ताटात, जेव रे कृष्णा जेव. आपल्या सगळ्यांना हे गाणं माहिती आहे बरं का. हा, काळा काळा कापूस पिंजला रे. हा धाडस केले बरं काय करायचं. हा धाडस केले. काही करायचं असेल ना तर त्याच्याकरता धाडस करावंच लागतं बरं का. नाहीतर काय बघू नंतर आहेच. तुपात खिचडी केली रे. लहान मुलांना जी खिचडी करतात ना, ते मुगाची डाळ आणि तांदूळ भिजत घालायचे माहितीये ना. हा, ते मिक्सर मधनं, आत्ता मिक्सर, पूर्वी ते वाटायला लागायचे. वाटायला म्हणजे पाटावर माहितीये ना. हल्ली वाटायचं म्हटलं ना की कळतच नाही नेमकं काय वाटायचं. तुपात खिचडी केली रे, रुपयाचा पाट मांडला रे. हळवाची बडी ताकाची कढी, हळवाची बडी ताकाची कढी. नंद नंदनाचे चांदीच्या ताकात चांदीच्या ताकात
सजावट केली आहे बरं का. आपण करतो की नाही हो. जावई येणार आहे, काय तो असतो जावयाचा. आमच्याकडे तर पूर्वीच सांगतोय बरं का, जावई येणार तर आमचे आजोबा ते गरम पाणी सोडून ठेवायचे बरं का जावयांना हातपाय धुण्याकरता. फार काळजी घेतली जायची. जावयाची काळजी का घेतात सांगू का? ऐका, म्हणजे सगळ्या पुरुष मंडळींनी ऐकून ठेवा. जावयाला दशमग्रह मानलेलं आहे बरं का. त्याचा त्रास होऊ नये म्हणून काळजी घ्यायची, बस बाकी काही नाही. जेव रे कृष्णा चांदीच्या ताटात, जेव रे कृष्णाचे. सुंदर रांगोळी काढली रे, पापड्या कुरड्या तळल्या रे. सुंदर रांगोळी काढली रे, पापड्या कुरड्या तळल्या रे. रव्याची खीर, बटाट्याची भाजी, रव्याची खीर, बटाट्याची भाजी, यशोदेच्या लाडक्याची. जेव रे कृष्णा चांदीच्या ताटात, जेव रे कृष्णाचे. खाणार आहे का हो बटाट्याची भाजी? नाही ना. पण लहान मुलांना विचारा कुठली भाजी करू? बटाटा. बस बटाटा पाहिजे म्हणून तिने बटाट्याची भाजी केली, बाकी काही नाही. आणि पूर्वीच्या काळी ती रांगोळी काढलेली असायची ना, त्याच्या बाजूला समया लावलेल्या असायचं, दीप प्रज्वलन केलेलं असायचं. वेगळे दिवे कोणी लावून आहेत म्हणून आधीच लावून ठेवायचं. पण हिनं तसं नाही केलं बरं का. हिचा भाव आहे तो म्हणून लावला. हा फरक आहे आपल्यामधला आणि गोपींमधला. सोन्याची समय लाभली रे, सोन्याची समय लाभली रे. पतीचा सुवास सुटला रे, पतीचा सुवास सुटला रे. केळीचे पान कोशिंबिरी छान, केळीचे पान कोशिंबिरी छान, कंस मर्दनाचे. हे का वेगळं ठेवलंय सांगू का? म्हणजे तुम्ही म्हणाला आता तर सांगितलं होतं की चांदीच्या ताटात, मग हे केळीचं पान कुठून आलं? का आपलं छानला जोडवायला म्हणून पान? नाही नाही, तसं नाहीये. काही कोशिंबिरी असतात ना, नीट ऐका, काही कोशिंबिरी असतात त्याच्यामध्ये त्याला चव येण्याकरता लिंबू पिळावं लागतं. बरोबर आहे का? हा, तुम्ही हो म्हणा. हा काय गोवांनी हो म्हणायला सांगितलं की हो म्हणायचं, काम सोपं गोवांचं. तेव्हा ते लिंबू ऍसिडिक आहे, विज्ञान त्याच्या मागचं बरं का. आपल्याला विज्ञान माहिती पाहिजे. ते ऍसिडिक आहे, मग त्याची रिएक्शन त्या चांदीच्या पानावरती होऊ नये म्हणून या कोशिंबिरी वेगळ्या वाढायच्या. असं करायचं. असं जर मी सांगितलं तर बहुतेक पोरांना कोणी जेवायला बोलवणार. जेव रे कृष्णा चांदीच्या ताटात, जेव रे कृष्णाचे. बारीक शेवया पळल्या रे, साखरेत तुपात घोळल्या रे. बटाट्याची भाजी नाहीतर शेवईची खीर, बस. लहान मुलांना बाकी काही नको. वा, बारीक शेवया पळल्या रे, साखरेत तुपात घोळल्या रे. सुतार फेणी केळाची फणी, सुतार फेणी केळाची फणी, राधिकेच्या लाडक्याचे. जेव रे कृष्णा चांदीच्या ताटात, जेव रे कृष्णाचे. त्या शेवया जेव्हा भाजतात ना, तेव्हा तुपामध्ये थोडी साखर टाकतात. कशा करता? तर साखर जेव्हा आपण परततो ना तुपावरती,
तेव्हा त्याच्यात जो तिसरा पदार्थ आहे त्याला एक तांबूस रंग येतो बघा. याच्याकरता हे बरं का सगळं. श्रीखंडाची वाटी आणली रे, श्रीखंडाची वाटी आणली रे, चांदीची लोटी भरली रे, चांदीची लोटी भरली रे, बासुंदीचा कडू बुंदीचा लाडू, बासुंदीचा कडू बुंदीचा लाडू, मुरलीधरा तुझे, मुरलीधरा तुझे म्हणा. चांदीच्या ताटात गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. हे असं सगळं त्या गोपीला मनापासून वाटतंय बरं का. हे फार महत्वाचं आहे. आम्हाला वाटतं फार, पण ते वरवरच असतं. आम्ही दाखवण्याकरता बऱ्याच गोष्टी करतो बरं का, त्याचा उपयोग नाही. त्या आतमध्ये असल्या पाहिजे. आणि काही दिवस मध्ये गेले आणि गर्गाचार्य या नंदाकडे आले. वसुदेवांना जेव्हा गर्गाचार्य भेटायला गेले होते तेव्हा नंदांनी सांगितलं होतं, वसुदेवांनी सांगितलं होतं की माझा मुलगा असा असा नंदाकडे आहे, तुम्ही जा आणि नामकरण करा. ते कुलगुरू आहे, कुलपुरोहित आहे. नामकरणाचा अधिकार संतांचा आहे बरं का, ऋषींचा. एकांनी मला विचारलं ते आत्या नाव ठेवते ना कोण, आत्या. हे आत्या वगैरे प्रकरण अलीकडच्या काळातलं आहे बरं का, अलीकडच्या काळात. ते जेव्हा बघतात ना त्या बालकाकडे तेव्हा त्यांना याचं पुढचं सगळं काय भविष्य आहे हे दिसतं बरं का. संतांना, ऋषींना, सामर्थ्यवान लोकांना हे दिसतं आणि त्याला अनुकूल त्याचं नाव ठेवलं जातं, त्याला अनुकूल नामकरण केलं जातं. गर्गाचार्य आले आणि गर्गाचार्य नंदाला म्हणाले की नंदा, मला असं कळलंय की तुला पुत्र झालाय. रोहिणीला तुझ्याकडे जी आहे तिला सुद्धा पुत्र झालाय. वर्षभराच आहेत बरं का, 15 झालं जवळजवळ, म्हणजे नामकरण झालेलं नाही अजून, पण 1 वर्ष होऊन गेलं. तेव्हा या बालकांचं नामकरण करावं याच्याकरता मी आलोय, पण तू कोणालाही सांगू नकोस. याचं कारण असं आहे की जर मी तुझ्याकडे आलो आहे आणि तुझ्या मुलांचं नामकरण मी केलं हे जर कळलं, कंसापर्यंत बातमी गेली, तर त्याच्या मनात वेगळी काही शंका येईल. म्हणून तू हे कोणाला सांगू नकोस. आणि अगदी मोजकी 5 जण आहेत बरं का. नंद बाबा आहे, यशोदा आहे, रोहिणी आहे आणि ही 2 बालक आहेत. आणि काही संत सांगतात बरं का, म्हणजे आपल्याला वाटतं ना हो, समोर एखादा सत्पुरुष आला, साक्षात्कारी आला, बाकीचे म्हणतायत तसं, पण खरंच आहे का, जरा परीक्षा घेऊन पाहूया. फार वाईट खोड आहे बरं का आपली, फार वाईट खोड आहे. संतांची, सत्पुरुषांची कधीही परीक्षा पाहिजे. त्यांच्या चरणावरती मस्तक टेकवायचं आणि त्यांच्याकडनं
त्यांची कृपा प्राप्त करून घ्यायची. लक्षात ठेवा. काय उगाच त्यांना काहीतरी विचारायला जाऊ आणि बघून त्यांना समजतंय का, फार याने आपलं नुकसान होतं बरं का, फार नुकसान होतं. पण या दोघींनी काय केलं, ती म्हणाली जरा आपण आदला बदल करू. यशोदेनं तो रोहिणीचा जो पुत्र होता त्याला घेतलं आणि उलट त्या बालकाकडे पाहिलं बरं का गर्गाचार्यांनी, असा धष्टपुष्ट आहे, घेतला यशोदेकडून हातात, डोळे बंद केले बरं का. शेजारी बघा जरा, कोणी डोळे बंद केलेत का? नाही ना. अहो वज्राला पण जास्त म्हणाले हा बलशाली आहे, याचं बल अधिक आहे, आणि हा मोठा आहे ना, मोठा आहे तो राम बर का, मोठा आहे तो राम. गर्गाचार्य सांगतात बर का आम्हाला, काहीही असलं घरामध्ये, कितीही वाद असले तरी मोठ्या भावानं रामाप्रमाणे सर्वांशी वागलं पाहिजे. हा संदेश आहे बरं का, यातून हा संदेश आहे. त्यानं सर्वांना सामावून घेतलं पाहिजे बरं का. ह्याला कुटुंब म्हणतात. तो कुटुंब प्रमुख आहे एका अर्थात. त्यानं लक्ष्मणावरही तेवढंच प्रेम केलं पाहिजे, भरतावरही तेवढंच प्रेम केलं पाहिजे, आणि शत्रुघ्नावरही तेवढंच प्रेम केलं पाहिजे, तर तो राम होण्याच्या योग्यतेचा आहे. लक्षात घ्या, तर तो राम होण्याच्या योग्यतेचा आहे. हा बलशाली आहे आणि हा मोठा आहे, म्हणून हा बलराम. तिला मांडीवरती शेजारचं बालक घेतलं आणि असं सांगतात गर्गाचार्यांनी त्याच्याकडे बघितलं आणि समाधीच लागली त्यांची. बस ते परब्रह्म त्यांच्या मांडीवरती आलो. ज्या परब्रह्मा करता एवढी आराधना केली आहे, एवढी तपश्चर्या केली आहे, ते परब्रह्म प्रत्यक्ष मांडीवरती आहे. बघितलं बरं का. आणि म्हणाले यशोदेला, यशोदे हा तुझा पुत्र ना, हा तुझा पुत्र ना. अगं हा मलाच काय सगळ्या विश्वाला आकर्षून घेईल, म्हणून हा कृष्ण, म्हणून हा कृष्ण. बस एक कथा तुम्ही अशी सांगा की कृष्णांची एखादी लीला ऐकत असताना आपल्याला असं होतं की बस आता नका सांगू. तीच कथा पुन्हा 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 वेगळा रस आपल्याला देते बरं का, वेगळा रस आपल्याला देते. का लिहावं असं वाटलं व्यासांना हे सगळं? महाभारत लिहून झाल्यानंतरचा ग्रंथ आहे बरं का. नारद म्हणाले अहो तुम्ही हे सगळं लिहिलंय, पण भगवंतांचं निर्मल यशोगान, त्यांच्या बाललीला त्या कुठे लिहिलंय? आणि म्हणून हा श्रीमद भागवत ग्रंथ लिहिलाय बरं का व्यासाने. बस त्याला आपल्या मांडीवरून उचलून यशोदेकडे द्यावं असंच वाटेना गर्गाचार्य. किती वेळ डोळ्यात डोळे घालून बघतात बरं का भगवंतांच्या. भगवंत हसले असं म्हणतात त्यांच्याकडे. यशोदे तुला सांगू, हा साक्षात नारायण आहे, नारायण. यशोदा आई आहे ना, ही म्हणाली काय हे, हा माझा मुलगा आहे. हा कसला आलाय नारायण, हा माझा मुलगा आहे.
ते बालक यशोदेच्या मांडीवरती दिलं आणि गर्गाचार्य म्हणाले चला आम्ही निघतो आता. यशोदा म्हणली असं कसं, काही प्रसाद घ्या, बारशाला बोलवल्यावरती आपण जेवण देतो ना. गर्गाचार्य म्हणाले मी असं काही घेत नाही, परान्न कोणी दुसऱ्यानं शिजवलेलं काही घेत नाही. ती म्हणाली महाराज एक करा, मी तुम्हाला सगळा शिधा देते, कोरं अन्न देते, तुम्ही शिजवून घ्या, पण आज असं जाऊ नका आमच्याकडून, एवढा मंगल दिन आहे, असं जाऊ नका. ठीक आहे म्हणाले. झालं तिथेच हा सगळा कार्यक्रम झालाय जिथे गायी बांधतात ना, गोशाळा, गोठा ज्याला म्हणतात, तिथे झाले. बरं सगळ्यात पवित्र जागा आहे, पण त्यांनी सगळ्यात पवित्र जागा बांधली आहे. काल मी सांगितलं गोमूत्रानं स्नान का घातलं. वर्ल्ड्स बेस्ट सॅनिटायझर. ती म्हणाली की अहो मी तुम्हाला काय तांदूळ देते, दूध देते, भांड देते, तुम्ही तुमचं बनवा, घ्या. ठीक आहे म्हणाले. साधारण वाजले होते 11:30. गर्गाचार्य अनवाणी पायाने यमुनेवरती गेले. तिने जी भांडी दिली होती ना, भांडी आत्ताचा शब्द आहे बरं का, पात्र असा शब्द आहे त्याला. तिनं जे पात्र दिलं होतं ना, ते त्यांनी त्यांच्याकरता पात्र करून घेतलं. सदाशिव पेठेत चालू शकतं असं. स्वच्छ धुवून घेतलं, त्यातलं पाणी आणलं यमुनेचं, काय तो तांदूळ दिले होते ते दुधामध्ये शिजायला ठेवले, खीर केली. खीर घ्या, छान रट 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 अशी ती खीर उकळली. यांनी ते पातेलं खाली काढलं आणि त्याच्यावरती तुळशी जल ठेवलं, अर्धवट झाकणी ठेवली. आपण जो देवाला नैवेद्य दाखवतो ना, तर तो नैवेद्य दाखवणे असा शब्द नाही बरं का, नैवेद्य समर्पण करणे असा शब्द आहे. समर्पण आहे त्याच्यावर. देव खातो का? खातो खातो. काही जण हो म्हणताय, काही जण नाही म्हणताय. काय आपली भावना काय आहे ना, त्याच्यावरती आहे बरं का सगळं. आपल्या भावनेवरती आहे. एकानं प्रश्न विचारला बरं का आपल्या सरांना, तो काही हे मानत नव्हता, जे देव वगैरे काही. हल्ली ती फॅशन आहे असं मला कळतं. देव नाही असं म्हणायची फॅशन आहे. काय हिंदूंच्या आणि हिंदूंच्या उपासना पद्धतीच्या बद्दल काही आक्षेपार्ह बोललं तर आपण लवकर मोठे होतो, व्हायरल होतो ते सगळं आणि चर्चेत येतो, असा समज आहे राजकारण्यांचा. त्यानं विचारलं त्यांच्या गुरुजींना, हे असं आपण ठेवतोय देवासमोर, देव काही खात नाही हो, हा देव काही खात नाही, कशाला चाललंय हे नाटक सगळं. त्याच्या गुरूंनी सांगितलं बरं का, ठीक आहे, लक्षात घ्या, संत कधीही थेट उपदेश करत नाहीत. 1-2 दिवस मध्ये गेले आणि त्यांनी काय केलं, त्याला एक श्लोक लिहून दिला. म्हणाले हा श्लोक आहे ना, हा तू पाठ करून ये. तो गुरुजींना म्हणला होता, अहो सगळं अन्न तसंच तर आहे, देव कसं काय खाईल, देव काही खात नाही. एक 5-7 दिवसात त्याचा तो श्लोक पाठ झाला. आला गुरुजी म्हणाले बघू. ती वही घेतली, काय त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे जे होतं ते. म्हणाले झाला का पाठ, मुखोद्गत झाला का, असा शब्द आहे बरं का. ते म्हणाले हो झाला. म्हण. त्याने अगदी बरोबर तो श्लोक म्हटला बरं का. पण त्याचे गुरुजी म्हणले अरे तुझा काही पाठ वगैरे झाला नाही बरं का, जा परत. त्याला काही कळे ना, जा परत, पाठ
इथे जे लिहिलंय तेच मी म्हणतोय, मग पाठ नाही असं कसं काय म्हणतात? त्याला वाटलं काही शब्द एखादा चुकत असेल, संस्कृत उच्चारण चुकत असेल, गेला पुन्हा ते करेक्ट केलं आत्ताच्या भाषेत आणि आला म्हणाला गुरुदेव झालाय माझा तयार म्हण, असं समोर धरलं गुरुजींनी. नाही रे तुझं नाही झालेला. पुन्हा 2-3 वेळा त्याला परत पाठवला बरं का. तो म्हणाला अहो मी तुम्हाला म्हणून दाखवतोय, तुम्ही लिहून दिलेली तीच अक्षर आहेत, तेच सगळं मी तसंच म्हणतोय आणि तुम्ही म्हणताय की पाठ नाही झालेला. गुरुजी म्हणतात अरे तू जे म्हणतोयस ना तेच सगळं इथे लिहिलेलं आहे. ते जर इथे लिहिलेलं आहे तर ते तुझ्या डोक्यात कसं काय गेलं? तू ज्या अर्थी म्हणतोस ना की देवासमोर ठेवलेला नैवेद्य तसाच असतो, देव काही खात नाही. मग जर इथे लिहिलेली अक्षरं जर इथे दिसत असतील तर ती तुझ्या डोक्यात कशी काय गेली? लक्षात घ्या, भगवंत सूक्ष्म रूपाने करतो. आपल्याला वासावरून ओळखता येतं ना पदार्थ कुठला आहे, हा हे ओळखता येतं ते कोणाला येतं? मला येतं, मला म्हणजे नक्की कोणाला? तो मी कोण आहे? तो मी दुसरा तिसरा कोणी नसून त्या परमात्म्याचाच अंश आहे, त्या तत्वाचा अंश आहे. त्याच्यामुळे मला कळतं की कोणता पदार्थ आहे, त्याच्यामुळे मला कळतं. गर्गाचार्यांनी ती झाकणी अर्धवट ठेवली आणि नैवेद्य समर्पण करताना ज्या कोणत्या इष्ट देवतेला सद्गुरूंना समर्पण करायचं आहे तर त्या इष्ट देवतेच्या जपाची 1 माळ सांगितलेली आहे, कमीत कमी बरं का. 108 वेळा तो मंत्र म्हणायचा. यांचे आराध्य नारायण होते. झालं ते ठेवलं समोर, डोळे बंद केले. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. 108 पूर्ण झालं आणि म्हणाले नारायणा. नारायणा म्हटल्यावरती कान्हा नुकताच रांगायला लागलाय बरं का. त्यानं बघितलं नारायणा म्हणजे मलाच हाक मारली. नारायणा हे देवाधिदेवा. कान्हा म्हटलं आता मीच. काय असं बघा, आपण रस्त्याने चाललो असलो आणि कोणीतरी हाक मारली तर आपल्याला वाटतं बरं का आपल्याला मारली, पण पुन्हा तोच आवाज आला आणि ते आपलंच नाव असेल हे महत्वाचं. नाहीतर जोशी असं म्हटल्यानंतर कुलकर्णी भगत हे नारायणा मीच, हे देवाधिदेवा म्हणाले मीच, हे लक्ष्मीपते बास म्हणाला. नारायण अनेक असू शकतात, देवाधिदेव काय तात्पुरतं कोणाला तरी सुपर पॉवर म्हणून असू शकतात. लक्ष्मीपते म्हणजे मीच, माझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही. हे लक्ष्मीपते प्रसाद ग्रहण करा. कान्हा रांगत 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 गेला. ती ताटली बाजूला काढली, त्या खिरीमध्ये हात बुडवला आणि खायला सुरुवात. वा म्हणा, बऱ्याच दिवसानंतर वेगळा पदार्थ आईनं केलंय त्याच्यापेक्षा वेगळं ना. आपल्याला नाही का चांगलं वाटत बाहेर आणलेलं चव एखादी, काय मनापासून असतंय. गर्गाचार्यांनी डोळे उघडले. अगं यशोदे 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 काय ग? अगं या कृष्णानं माझ्या खिरीत हात घातला, तो खरकटा उष्टा हात. अगं आता मला हे सगळं पुन्हा करावं लागणार ग. यशोदेला कसनुसं झालं बरं का. हे कसनुसं फार पूर्वीच्या काळी व्हायचं बरं का. आता काही राहिलं नाही बरं का, काही राहिलं.
क्षमा करा शब्द आपल्याला आवडणार नाही, पण आपण निगरगट्ट आणि कोडगे होत चालतोय बरं का. आपल्याला काही वाटत नाही बरं का दुसऱ्याबद्दल. आमच्या आत्मधली ती तळमळ आहे ना, ती कमी होत चालली आहे बरं का भगवंतांची. आम्ही एखादी गोष्ट करतो पण ती पाट्या टाकायला करतो का हे विचारलं पाहिजे बरं का स्वतःला. कधीतरी स्वतःला विचारलं पाहिजे, दुसऱ्यांना नाही. ती म्हणाली क्षमा करा महाराज, क्षमा करा, मी तुम्हाला पुन्हा सगळं देते बरं का. झालं गर्गाचार्यांना ते पातेलं तिनं विसरलं. पुन्हा गर्गाचार्य गेले यमुनेवरती. तेव्हा जवळजवळ 1:30-2 वाजला. सगळं मधली जी जागा आहे ना ती तापली होती, चटके बसतायत. गर्गाचार्य गेले, ते भांड धुतलं, पुन्हा आले, त्यात तांदूळ टाकले, दूध टाकलं, तो अग्नी पुढे सरकवला. दुसऱ्यांदा सुद्धा खीर झाल्यानंतर तेच बर 108 वेळा मंत्र झाला बर का. नाहीतर आपल्याला वाटेल आता भूक लागली म्हणून पटकन असं नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय झालं, हे नारायणा, हे देवाधिदेवा, हे लक्ष्मीपते, बस सगळं तेच झालं. परत भगवंत आले, ती खीर खाल्ली, याने परत हाक मारली, अगं यशोदे यशोदे यशोदे, बघ बघ अगं तुझा काना. ती म्हणाली क्षमा करा गुरुदेव, क्षमा करा, मी आता काय करते, कानाला झोपवते. काना म्हणला आईच्या मनात मी झोपावं असं आहे का, ठीक आहे मी झोपतो म्हणते. परत गर्गाचार्यांना सगळं दिलं. 3:30 वाजता बरं का. गर्गाचार्य, आमचा एकादशीचा उपवास कसा असतो माहिती आहे ना, 1 डझन केळी, 1.5 किलो रताळी, अर्धा किलो बटाटे, हे कमी पडतात म्हणून साबुदाण्याच्या पापड्या, त्याच्यानंतर काय रताळ्याचा खीस, हे सगळं आणायचं. दिवसभर चर चर चरायचं. हा शब्द योग्य आहे बरं, त्याला चरणे असं म्हणतात बरं का. चालू आहे आपलं सारखं, तसं नाही आहे हो. ती तळमळ जोपर्यंत लागत नाही ना भगवत भेटीची, तोपर्यंत ते नाही होत बरं का, नाही होत. काही नियम करा बरं का. चातुर्मास येतोय, मी काल सांगितलं ना, एकाने विचारलं बुवा काय नियम करू असं मला एकाने विचारलं बरं का. मी म्हटलं खाण्याचे वगैरे नियम करू नका बरं का, त्याने काही साध्य होणार नाही. म्हणजे शरीर शुद्धी करता ठीक आहे, काय नियम करा, ज्ञानेश्वरी वाचायचं नियम. ईश्वरीय ज्ञान ज्या ग्रंथामध्ये दडलेलं आहे ना, ते ज्ञान नेमकं काय आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न करा. हल्ली ते फार हलक्या दर्जाचे व्हिडिओ फिरतात बरं का. या 4 ओव्या म्हणा आणि काय गुडघेदुखी घालवा. पाहिलं असेल ना आपण ते रील्स किंवा काय युट्यूब वरती, मणक्याचे आजार ज्ञानेश्वरीतल्या या 15 ओव्यांनी दूर कर. त्याच्याकरता लिहिलंय का हो माऊलींनी? लक्षात घ्या, कोणतंही दुखणं असेल ना तर त्याच्याकरता योग्य त्या वैद्यकीय सल्ल्याचा वापर करा, डॉक्टरांकडे जा. परमार्थामध्ये जे सगळे ग्रंथ आहेत ना, ते केवळ आणि केवळ भगवंतांच्या प्राप्तीकरता म्हणून दिलेले आहेत, लक्षात ठेवा. आम्हाला त्या ईश्वराबद्दल जाणून घ्यायचं असेल तर ईश्वरीय ज्ञान ज्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे त्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचण्याचा नियम करा. चातुर्मासात काहीतरी नियम करा. पण मग ते करत असताना नीट ऐका, फार महत्वाचं सांग. ते करत असताना
ते कशा पद्धतीनं वाचायचं याच्या करता आम्हाला कोणाचं तरी दास व्हावं लागतं. मग दास होण्याकरता कोणकोणते गुण आमच्या अंगात हवेत याच्या करता दासबोध वाचो. दासबोध वाचो. आणि दास झाल्यानंतर एकदा का ते दास्यत्व पत्करलं की कधीतरी आपल्याला वाटेल ना त्याला विचारावं, तू का राम, तू का राम, तू का राम, जसा तू राम तसा मी सुद्धा रामच, हे कळण्याकरता तुकारामांची गाथा वाचा. हे 3 ग्रंथ, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, हे असे जे काही ग्रंथ आहेत ना, हे आवर्जून या चातुर्मासात वाचा बरं का. काहीतरी निश्चित ध्येय ठरवा या चातुर्मासाचं. याच काय कायम करतात. किमान मी हे काहीतरी ठराविक विशिष्ट कालावधीमध्ये माझं वाचन पूर्ण झालेलं असेल असं आपलं पक्क पाहिजे. नाहीतर होत नाही बरं का, अभ्यास होत नाही. लक्षात घ्या, प्रपंच आणि परमार्थ ह्या 2 गोष्टीमध्ये परमार्थ हा प्रयत्नपूर्वक करावाच लागतो. मला सांगा बरं, असं झालंय का की बुवा आम्ही फार कष्ट घेतले तेव्हा 50 वर्षाचे झालो? आहे असं? आहे कोणाचं असं? काही करावं लागत नाही हो, काही करावं लागत नाही. दिवसा मागून दिवस जाती, रात्री मागून रात्री. हे जाणारच आहे, काळ पुढे जाणारच आहे. पण एकदा मी ठरवलं ना, मला ज्ञानेश्वरी वाचायची आहे की त्याच्याकरता विशिष्ट वेळ काढावा लागतो. मग 24 तासात मला ते गणित बसवावं लागतं. त्याच्याकरता कदाचित अर्धा 1 तास आधी उठावं लागतं. हे सगळं शरीराला कष्ट देऊन करावं लागतं. आणि हे 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तर तो ग्रंथ पूर्ण होईपर्यंत करावा लागतो. अशा पद्धतीनं ती चांगली सवय अंगामध्ये बाणवावी लागते. फार प्रयत्नपूर्वक करावा लागतो परमार्थ. हे करा, आवर्जून करा. गर्गाचार्यांनी तेच केलंय बरं का. अखंड हरिनाम घेतलंय, अखंड त्या नारायणाचं स्मरण केलंय. आणि आता 3ऱ्यांदा यशोदा कानाला घेऊन झोपली आहे बरं का. त्याला आडवं केलंय, त्याच्या शेजारी आपण झोपली आहे. लहान मुलं असतात ना, ती डोळे बंद करतात बरं का, म्हणजे डोळे मिटतात. आपल्याला वाटतं ते झोपलंय, तो हळूच एक डोळा उघडून बघतो, आई झोपली का, आई झोपली का नाही. आईचे डोळे उघडेल का, त्याला बरोबर कळतं बरं का. झालं ओम नमो भगवते वासुदेवाय, ती 108ची माळ झाली. हे नारायणा कान्हा म्हणाला, पहिल्यांदा यांनी मला बोलवलं, दुसऱ्यांदा मला, म्हणजे 3ऱ्यांदा ते मलाच हाक मारतायत बरं का, मलाच हाक मारतायत. तेव्हा आता त्यांची जी योगमाया आहे ना, तिला सांगितलं बरं का, आता तू काम कर. काय? आईला छान झोप लागू दे बस. ती कानाला झोपवती बरं का, अंगाई गीत म्हणून. असं करता करता कानानं तिचा हात उचलला आणि तिच्याच डोक्यापाशी नेऊन ठेवला. छान वर पंखा चालू आहे, कल्पना करा काय छान निद्रा लागते ना. झालं, ती गाढ झोपली बरं का. हे देवाधिदेवा, हे लक्ष्मीपते रांगत 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 गेला. ते बाजूला केलं, त्या खिरीमध्ये हात घातला आणि पुन्हा. आणि आता गर्गाचार्य म्हणणार, अगं यशोदे, असं गर्गाचार्य म्हणणार. कान्हानं काय केलं, त्याला उभं राहता येत नव्हतं बरं का. वाटतंय का तुम्हाला असं कानाला उभं राहता येत? ह्या लीला आहेत बरं का भगवंतांच्या, ह्या लीला आहेत.
तो पटकन गर्गाचार्यांच्या मांडीवर जाऊन बसला बरं का, आणि गर्गाचार्यांच्या तोंडावरती त्यांना असा हात ठेवला. गर्गाचार्यांना कळेना नेमकं काय सांगायचंय त्याला. आणि काही दिवस झालेत बरं का, कान्हा बोलायला लागला. म्हणाला, महाराज तुम्ही ज्याला हाक मारताय ना, हे नारायणा तो मीच आहे. हे देवाधिदेव तो सुद्धा मीच आहे. आणि हे लक्ष्मीपते तो सुद्धा मीच आहे. गर्गाचार्य तुम्हाला सांगू, तुमची जी अनेक जन्मांची तपश्चर्या होती ना, ती आज पूर्ण झाली बरं का, ती आज पूर्ण झाली. त्यांचा विश्वास बसला नाही बरं का. पहिल्यांदा कानाच्या लक्षात आलं. आपलंही होतं बघा, पटकन विश्वास बसत नाही एखाद्यावरती. हा सांगतोय पण खरंच असेल ना हे, असतील ना हे सज्जन, असतील ना हे संत. मी नेहमी सांगतो बरं काय, नेहमी सांगतो. आपला विश्वास का नाही बसत माहितीये का दुसऱ्यावरती? कारण आपला विश्वास आपल्यावरती नसतो तेवढा, म्हणून नाही बसत. संभ्रम आहे ना तो, काय योग्य काय अयोग्य. गर्गाचार्यांना संभ्रमात टाकणारा प्रसंग होता. आणि तिथे भगवंतांनी चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिले. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले. गर्गाचार्यांनी चरणावरती मस्तक टेकवलं बरं. भगवंतांनी उठवलं त्यांना आणि म्हणाले, हे सांगू नका कोणाला, हे जास्त महत्वाचं आहे. काय सांगतायत भगवंत या लीलेतून? या कथा केवळ कथा नाही आहेत बरं का, या लीला केवळ लीला नाही आहेत. याच्या मागे ना अत्यंत महत्वाचं असं रहस्य दडलेलं आहे. भगवंत सांगताय, आपल्याला जे आलेले अनुभव आहेत ना, ते असं सांगत सुटायचं नसतं. ते कोणाला सांगावे? ते अधिकारी व्यक्तीला सांगावे, सद्गुरूंना सांगावे. भगवंतांच्या मंदिरामध्ये जावं आणि भगवंतांना सांगावे. थेट आपलं काय आहे, आपली उपासना कमी आणि बडबड जास्त आहे. करू नका बरं का, कधी सांगू नका. काय हो, कोणाला विचारा ना, तुम्हाला सांगते बुवा, 13 माळा केल्याशिवाय जेवत नाही मी. 13 माळा करताय त्या तुमच्या करता करताय का महाराजांवर उपकार म्हणून करताय? हा, स्वतः करता चालू आहे. सगळं स्वतःची परमार्थामध्ये योग्य वाटचाल व्हावी, योग्य रीतीनं आपण एक पाऊल पुढे जावं या जन्मात, याच्या करता चालू आहे ना. मग आपली उपासना, आपली साधना कोणालाही सांगू नका, कोणालाही सांगू नका. योग्य व्यक्तींना सांगा, सद्गुरूंना सांगा, संतांना सांगा. आपल्याला फार सांगावं असं वाटतं बरं का, मी अमुक करतो, तमुक करतो, ह्या देवळात जातो, त्या देवळात जातो, सोमवारी बेल वाहिल्याशिवाय घरी येत नाही. तर बेल व्हायला जातो 5 मिनिटं, नंतर गावभर हिंडतो. काय उपयोग आहे त्या बेल वाहण्याचा? असं करू नका बरं, असं करू नका. हे भगवंतांना सांगायचं आहे. म्हणून भगवंतांनी गर्गाचार्यांच्या तोंडावरती हात ठेवला आणि म्हणाला, हे सांगू नका कोणाला, सांगू नका. गर्गाचार्य म्हणाले की मला हे सुख कायम हवं आहे.
ध्यानामध्ये जे सुख मिळतं ना, ध्यानामध्ये जे सुख मिळतं ना, ते सतत मिळावं असं वाटतं बरं का, सतत मिळावं. पण काय आहे, आपल्या विषय वासना असतात ना, त्या क्षणात आपल्याला खाली खेचतात, क्षणात खाली खेचतात. मग काय करायचं, ते जे वाटलेलं आहे ना, तो विचार बाजूला सारायचा आणि पुन्हा पुन्हा त्या लक्ष्यावरती लक्ष केंद्रित करायचं किंवा त्या अलक्ष्यावरती लक्ष केंद्रित करायचं. भगवंत म्हणाले, गर्गाचार्य तुमची साधना झालेली आहे, तेव्हा आता तुम्हाला योग्य वेळी मी पुन्हा दर्शन देईन. हे सगळं चालू आहे बरं का त्यांचा संवाद. पुन्हा ते रूप आवरलं, बालरूपात आलेले. आणि आता गर्गाचार्यांच्या मांडीवरती बसलाय आमचा बाळकृष्ण आणि गर्गाचार्यांना खीर बनवतोय. काय भाग्य आहे गर्गाचार्यांचं, काय भाग्य. काल मिळाली ना आपल्याला खीर प्रसादाला, ती गर्गाचार्यांनी बनवली होती बरं का, एक दिवस आधीच आली आपल्याकडे. काय भाग्य आहे गर्गाचार्यांचं. यशोदा उठली बरं का झोपेतून आणि तिला लक्षात आलं की कान्हा नाहीये. तिनं बघितलं तर धावत धावत गेली गर्गाचार्यांच्या इथे आणि त्याला उचलणार आता त्यांच्या मांडीवरून. हे सोहळ्यात आहेत बरं का. गर्गाचार्य म्हणाले, अगं यशोदे राहू दे याला मांडीवरच. यशोदा म्हणते, आत्ता तासाभरापूर्वी आरडाओरडा करत होते, काय असा बदल झाला, काय असा बदल झाला. यशोदेला काही कळलं नाही बरं का. गर्गाचार्य म्हणाले, यशोदे तुला खरं सांगू का, तुझा हा मुलगा ना साक्षात नारायण आहे, नारायण. यशोदेनं काय केलं, पटकन कानाला उचललं कडे आणि म्हणाली, याही साधूला काही कळत नाही, नारायण कसला, हा माझा कान्हा आहे, कान्हा. नारायण चतुर्भुज असतो. कान्हा त्या बोबड्या बोबड्या बोलांनी बोलला बरं का यशोदेच्या कानात, आई दाखवू का तुला चतुर्भुज हो, दाखवू. यशोदा म्हणाली, नको रे बाबा, तू आपला 2 हातांचाच बरा. कान्हा म्हणाला, माझ्या एका हातात कमळ आहे आणि एका हातात सुदर्शन चक्र. यशोदेनं विचारलं, कान्हा हे तू आत्ता का सांगतोयस मला, हे तू आत्ता का सांगतोयस मला. कान्हा म्हणला, काही नाही, आता मी असं ऐकलंय की निवडणुका जवळ आल्यात म्हणून, तेव्हा मला तुला एवढंच सांगायचंय की लक्षात ठेव मला काय सांगायचंय. गर्गाचार्य निघून गेले आणि यशोदा तिच्या त्या विचारात आहे बरं का की हा गर्गाचार्यांच्या मांडीवरती बसला होता, गर्गाचार्यांना खीर काय भरवत होता. आणि गर्गाचार्यांच्या मांडीवरती बसल्यानंतर जेव्हा गर्गाचार्यांकडनं मी याला उचलून घेतलं आणि जेव्हा गर्गाचार्य निघून गेले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती एक विलक्षण तेज दिसत होतं. हे तेज कशाचे, हे तेज कशाचे. आणि तिनं हा प्रश्न नंदाला विचारला, नंदबाबांना विचारला. नंदबाबा म्हणाले, अगं यशोदे, सांगू का तुला ते तेज कसं आहे. ती म्हणाली, हो, रात्रीच्या वेळेला 2 जण बोलताय, नंद आणि यशोदा, सांगा ना. म्हणा यशोदे, गर्गाचार्यांच्या चेहऱ्यावरती जे तेज होतं ना, ते तेज दुसरं तिसरं कशाचं नाही, तर ते तेज कशाच आहे हे श्रवण करण्याकरता आपण उद्या बरोबर 6 वाजता या ठिकाणी या. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय.
गोपाल कृष्ण भगवान की जय। आरती करू। जय हो जय श्री भागवता आरती करो भगवंता। जय हो जय श्री भागवता आरती करो भगवंता। श्री शुक मुनि